महत्वाची बातमी, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुंबईत काँग्रेसचं आंदोलन। महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुंबईत काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा काँग्रेसकडून इशारा देण्यात आलेला आहे आणि काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त सकाळपासूनच वाढवण्यात आला होता। सध्या या आंदोलकांची धरपकड पोलिसांकडून केली जाते। सचिन सावंत यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले गेले। मुंबईत गिरगाव चौपाटी जवळ काँग्रेसचं हे आंदोलन सुरू होतं, मात्र पोलिसांनी आता कार्यकर्त्यांची धरपकड करायला सुरुवात केलेली आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, आपण पाहतो एकीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मुंबईत आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे वर्षा बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे। सविस्तर काय अपडेट द्याल दोन्ही बातम्यांवर? बरोबर आहे। ज्या पद्धतीने काँग्रेस युवक संघटनेकडून जे आंदोलन केलं जात आहे, वर्षा निवासस्थानी हे आंदोलन घेऊन येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान मलबार हिल या ठिकाणी वर्षा निवासस्थान आहे, त्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांनी लावलेला आहे। प्रत्येक गाडी जी आहे ते चेक करून पोलीस या ठिकाणी सोडतात, जेणेकरून आंदोलक कोणीही या निवासस्थानीच्या परिसरात जे आहे ते येऊ नये यासाठी चोख बंदोबस्त जो आहे तो पोलिसांनी लावलेला आपल्याला दिसून येतोय। प्रत्येक चौकामध्ये अशा पद्धतीनं मलबार हिलकडे जे येणारे रस्ते आहेत या प्रत्येक रस्त्यावरती अशा पद्धतीनं बंदोबस्त जो आहे तो पोलिसांनी लावलेला दिसून येतोय। आंदोलकांनी इशारा जो आहे तो वर्षा निवासस्थानी येण्याचा दिलेला होता आणि त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून सगळ्या या उपाययोजना केल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। गिरगाव चौपाटी या ठिकाणी काही आंदोलकांना आता धरपकड जी आहे ते सुरू असल्याची माहिती सध्या मिळते। आंदोलक जे आहे ते या ठिकाणी येण्याच्या मुद्द्यावरती ठाम आहेत, परंतु पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला परवानगी जी आहे ती कुठलीही दिलेली नाहीये, तरी सुद्धा हे आंदोलन युवक काँग्रेसकडून केलं जात आहे आणि त्यामुळेच हा संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो वर्षा निवासस्थानाच्या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। दोन दृश्य आपण पाहतो, एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी गिरगाव चौपाटी परिसरातून ताब्यात घेतलेला आहे, तर दुसरीकडे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वर्षावर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मरीन ड्राईव्ह परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसचं हे आंदोलन महिला डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। या हॉटेलच्या आसपास हे आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। पोलिसांकडून सध्या या सगळ्या आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र मगासपासून आपण पाहतो की गिरगाव चौपाटीला हे खरं तर आंदोलन होणार होतं, मात्र पोलिसांनी तिथे सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आता हे आंदोलन ट्रायडेंट हॉटेलपासून काही अंतरावरती होतं आहे। पोलीस आणि आंदोलकांमध्ये आता बाचाबाची व्हायला सुरुवात झालेली आहे। सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलीस करतायत, मात्र आंदोलन करण्याच्या भूमिकेवरती सगळे आंदोलक आहेत आणि आता आपण पाहतोय हे सगळं आंदोलन जे आहे ते शांततापूर्ण पद्धतीने व्हावं आणि या सगळ्या आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न सुद्धा सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। पोलिसांची मोबाईल व्हॅन सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। डीसीपी झोन 1 त्याचबरोबर डीसीपी झोन 2 हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। सध्या आंदोलक रस्त्यावरती ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि खाली बसलेल्या आंदोलकांना सुद्धा उचलण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। फलटण येथील